नमस्कार अरविंद जी, वेलकम बैक। नमस्कार नमस्कार। हा, तुम्हा सगळ्यांना खूप दिवसांनी बघून फार बरं वाटलं. आणि अ, दासबोधाचा अभ्यास पुन्हा आता भगवंतापाशी प्रार्थना करूया की नियमित सुरू व्हावा. अ, असं आपण भगवंतापाशी प्रार्थना करू आणि आजचा वर्ग सुरू करू. आजचं भजन जे आहे ते मी अजून पवईला ऐकलेल्या संगीतामध्येच मग्न आहे. तर आजचं भजन आपण आज सुरुवातीला पाहणार आहोत आणि पुन्हा या आजच्या वर्गाच्या शेवटी पुन्हा पाहणार आहोत, त्याच्यावर अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही या भजनाकडे तर आणखीन बारकाईनं त्याचा म्हणजे आणखीन आनंद उपभोगा. असं ठीक आहे, आता आपण आपलं भजन ऐकूया. आपला चातुर्मासामध्ये श्रावण महिना आपला सुटीतच गेला. तर सोमवारी शंकराची पूजा केली नाही आपण. तर आता आपण गुरुजींकडनं हे नवीन भजन, मला नवीन होतं, तुम्हाला कदाचित माहिती असेल, तुम्हाला शब्द त्याचे. धर्म तरु के धर्म तरु के मूल हो शिवजी। 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 सिंधु विवेक के पूर्ण निशाकर। 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 भक्ति कमल के दिव्य दिवाकर। 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 दीन जनों के प्रिय करुणाकर। दीन जनों के प्रिय करुणाकर। दीन जनों के प्रिय करुणाकर।
या गाण्यावर आपण आणखी नंतर विचार करू. पण आधी आपण प्रार्थना करून दासबोधाचा काय विषय चालू आहे त्याचा थोडक्यात आपण सारांश पण बघू आणि मग पुन्हा इकडे येऊ. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. तुम्हाला ध्यानात असेलच आपला हा 15वा आत्मदशक चालू आहे. त्याच्यामध्ये चातुर्य विवरणाचा आपण समास संपवला आणि त्यानंतर हा 6वा समास त्या चातुर्य समासामध्ये की भूमंडळी सकळास मान्य. हा चतुर कसा असतो? चतुर म्हणजे खूप फेमस स्मार्ट असं नाही बरं का. त्यांनी ज्याची पर्सनॅलिटी भगवंतामध्ये लीन केली आहे आणि तसंच विवेचन पुढे येणार आहे. पण असा पुरुष सगळ्यांना मान्य होतो, असा अनन्य पुरुष. त्याचे लक्षण आपण गेल्या वेळी, आता गेल्या नाही पण त्याच्या आधी जेव्हा गुरुजींमधली ते संगीतमय त्यांची आपण एक भेट घेतली की भूमंडळी सकळा सामान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्यतया पुरुषाशी, असं गेल्या वेळी आपण गेल्या ह्याच्यात भेटलो. पण तरी सुद्धा आपला समाज कुठला चालू आहे तर आता असे चातुर्य लक्षण म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माझी साधनेला धक्का नाही लागता कामा. आपल्या जीवनात रोज काही प्रसंग आले ते येऊ द्या, पण हे भगवंताला मान्य आहे आणि त्यात माझी साधना खंडित न होता त्या प्रसंगांना सामोरं जायचं म्हणजे चतुरता. आणि हे समजण्यासाठी ही जोड जबरदस्ती नाही आहे. आपल्या बुद्धीला आवाहन करण्यासाठी ह्या जगामध्ये ज्या माझ्या घटना घडतात त्या दोन शक्तीतला खेळ आहे. हे हे सांगणारा हा समास आहे. त्याची फोडसुद्धा आपण गेल्या वेळे बघितली की मूळ माया, तिची ओळख आणि कार्य. तर रामदास स्वामींच्या लिटरेचरचे खासियत अशी सांगतात की बाकीच्या भक्ती ग्रंथांमध्ये माया माया म्हणजे असं काय मायेचा खेळ, मायेला वाईट किंवा माया चांगली नाही अशा अर्थाने एक त्याचं कनोटेशन, त्याचा एक भाव येतो. पण समर्थ तसं मानत नाही किंवा तसं नाहीच आहे. समर्थ म्हणतात माया म्हणजे भगवंताची जी शक्ती आहे ती म्हणजे माया. हां, आणि ती भगवंताच्या अधिष्ठानाखाली, त्याच्या सत्तेखालीच काम करते आणि हे समजण्यासाठी सगळं आहे. दुसऱ्या एका ग्रंथामध्ये त्यांचा एक आत्माराम नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तर त्यांनी मायेवरती फक्त 5 समासांचा तो ग्रंथ आहे बरं का, आत्माराम. त्याच्यामध्ये एक संबंध पाचातला एक समास त्यांनी मायेवर घातला आहे. इतकं सुंदर विवेचन आहे. त्याच्यात शेवटच्या ओव्यांमध्ये काय म्हणतात, या मायेमुळेच ऋषी मुनींना भगवंताची प्राप्ती होते. हां, ती माया म्हणजे वाईट अशा अर्थाने नाही. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी हे विस्ताराने सांगितलंय की भगवंताची शक्ती संबंध जगामध्ये वावरत आहे. हे आपल्याला पटण्यासाठी वनस्पती, वेल यांचं रूपक आहे. आणि त्यानंतर मग जीवाचं कार्य आणि मर्यादा हे रूपक. मग पुढे त्याच्यापासून शिकायचं काय, तर जीवाचे कार्य आणि मर्यादा शिकायची. आणि त्यानंतर हा मुक्तीचा आपल्याला क्रम सांगितला की विवेक करायचा, की जो समजण्यासाठी वनस्पतींचं रूपक वापरून माझ्या जीवनात कार्य आणि मर्यादा समजून घ्यायची म्हणजे विवेक. त्याचं स्मरण ठेवायचं
आणि कृती करायची म्हणजे मुक्ती येते. हा मुख्य विषय ह्या समासाचा, या विचारांचं सामर्थ्य या समासात आहे. हा. तर आता हे आपण गेल्या वेळी आपण बघितलं, आणि मग या ओव्याही आपण गेल्या वेळी बघितल्या की हे सगळं मूळ भगवंताला सुद्धा त्यातल्या स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली भगवंताला. याला ते मूळ माया म्हणतात. आणि हे समर्थांनी, आता आपण, त्यांनी आप- बघा, कोणी संत असं मुळीच म्हणत नाहीत की हे माझं ओरिजिनल सांगणं आहे. तर मला आनंद असा झाला की या रजेच्या काळामध्ये माझं काही इतर वाचन झालं. त्याच्यामध्ये मला उपनिषदातला ग्रंथ हे ओव्याने श्लोकच मिळाले की हे मूळ मायेचे स्वरूप हे भगवंताचंच आठवण कशी आहे. हां. तर ते आपण आज बघणार आहोत. आणि मग काय म्हणले की ही मूळ माया हीच मुळी षडईश्वर ईश्वराची आहे. मग षडईश्वर म्हणजे हा षड्गुण संपन्न ईश्वर, त्याची व्याख्याही आपण बघितली होती की ऐश्वर्य, समग्र, वीर्यरस, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य, ही 6 अंग, 6 डायमेन्शन्स, ही सगळी भगवंताच्या चरडी लागणं अशी ज्यांची विचारणा, अशी ज्याची डेफिनेशन आहे. एक जण भेटले होते. ते म्हणले, हे सगळं बाहेरचा पसारा म्हणले, अमेरिकेतली गोष्ट आहे सगळं, म्हणे फेसबुकवर लाईक, असं लाईक, तितकं लाईक, सगळा फापट बाहेरच्या ह्याला महत्त्व आहे. म्हणजे म्हटलं हो, आपली भारतीय संस्कृती ह्याच्या उलट आहे. कारण भारतीय संस्कृतीतली कला म्हणा, कलेची सगळी अंग ही सगळी आपण देवाला वाहिलेली आहे. देवासाठी नृत्य आहे, देवासाठी मंदिरांची कला आहे, सगळं देवाला अर्पण करण्यासाठी या सगळ्या कला आहेत, प्रदर्शनासाठी नाही. आणि म्हणून ही डेफिनेशन ही योग्य आहे, याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. आणि मग याच संदर्भामध्ये हे त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणले, किंवा त्याला जगज्योतीची मूळ खूण म्हणले, किंवा भगवंताच्या मूल संकल्पातनं हा जो आपण शक्तीचा सगळा खेळ बघतो आपल्या जीवनामध्ये, ही जाणीव प्रकट जी होते त्याला समर्थ वायू म्हणतात. आणि याच्यात विविधता आढळते की नाही, या जगामध्ये विविधता आहे. ती कशामुळे आहे? या त्या 3 गुणांमुळे आहे. आणि विविधता कशात म्हणजे जगात दिसते ती 5 भूतांमध्ये आहे. ती 5 भूत आणि एक त्रिगुण, ही अष्टधा प्रकृती आहे. तिला चालवणारा भगवंताची जाणीव आहे. ही 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 जाणीव सगळीकडे आधी बघायला शिकायचं, त्याचं स्मरण ठेवायचं. हा या समासाचा थोडक्यात गाभा आहे. तर मग ते समजण्यासाठी वनस्पती आणि वेर यांचं रूपक, हे सोपं आहे. हे मी थोडं आज फास्ट जाईल असं वाटतंय, पण सोपं सोपं आहे समजायला. कारण हे वनस्पतींमध्ये ते काय म्हणले, या वेगवेगळ्या वनस्पती आहेत. पण कुठे वेल वाढलेला दिसतो, कोणी वनस्पती वेल वर जातो, काही खाली जातात, जसं आहे तसं आहे. पण या सगळा हा पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण. म्हणजे काही ते मुळी कुठे दिसतात वृक्षांच्या खोल खोल गेलेल्या, हे जसं वरवर पाहता मुळी दिसत नाही, पण वेलाचा विस्तार हा त्याच्या मुळांमुळे आहे की नाही, त्या मुळातनं ते पाणी वर घेतात त्याच्यामुळे आहे की नाही. तसं म्हणाले की हा अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी विविधतेने शोभला. आणि कितीतरी असंभाव्य त्याचं पुष्कळ विस्तार झाला. पाने झडती, फुटती, फळे येती, पुष्कळ, त्याच्यामध्ये अनंत जीव सुद्धा पुष्कळ आहेत. असा सगळा अनंत खेळ चालू आहे. पण त्याच्या महत्वाच्या सार हे जे रूपक रचलं की वनस्पतींमध्ये विविधता दिसते, पण त्या सगळ्या वनस्पतींना मुळं आहेत की नाही? मुळं आहे. त्या सगळ्या मुळांचं कार्य एक आहे की नाही? आहे. काय एक आहे की ते जीवन, ज्याला आपण पाणी म्हणतो, ते पाणी मुळातनं पृथ्वीतनं वर घेऊन ते पाना फुलांना पोचवायचं. हे वेगळं वेगळं पाणीच वेगळ्या तऱ्हेनं पानं फुलांच्या आकारांना व्यक्त होत आहे. तर हे समर्थ सांगतात की हा अवघा वेल करपतो, पण तरी मुळापासून पुन्हा होतो. तो कसा होतो? तर म्हणे, हे मूळ खणून काढलं नाही तर मूळ तरी वाढणं राहील. तसंच पुन्हा वाढत, पुन्हा पुन्हा वाढत राहील. मूळ मूळ काय होतं? बीज होतं.
मग बीजातनं मूळ आलं, वृक्ष झाला, पुन्हा त्याला बीज आलं. आणि मधला जो वनस्पतींचा व्यवहार होता तो कशामुळे शक्य झाला? तर पाण्यामुळे शक्य झाला. पाणी हे जीवन आहे. ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. तर ही मुळामधील ज्या गोष्टी सांगता आहे विविध सृष्टी. आता ही सारांशाची ओवी आहे, याच्यावर आपण लक्ष देऊ की या शेवटच्या 17 आणि 18 या ज्या ओव्या आहेत त्या सार रूप आहे. काय म्हणले की बीज होतं, त्याला मुळं फुटली आणि ते पुन्हा त्याला शेवटी त्याची शेवट कशात झाला? सीड. तर शेवट पुन्हा सीडमध्ये झाला. बीज त्याचं पुन्हा बीज आलं. मध्ये काय होतं? पाण्याने विविधता आणून पानं फुलं वेगळ्या तऱ्हेची होती, पण एका सीडपासून पुन्हा सीड झाली. हा स्वभाव आहे. तसं म्हणाले ही 18वी ओवी आता. मुळामधील ज्या गोष्टी सांगता आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. किंबहुना तुमच्यापैकी अनेकांनी वेदांताचं खूप अध्ययन केलेलं आहे. तर हे काय म्हणतात, कार्य शेवटी कारणामध्ये लीन होतं तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा काहीतरी घडणं आहे. जसं आता समुद्राची वाफ झाली, पाऊस पडला, मग आता पाऊस, तशी नदी आली, नदी तयार झाली, मग ती नदी पुन्हा समुद्राला जाऊन मिळत नाही जोपर्यंत, तर नदीचं वाहनं चालू राहील की नाही? हां. म्हणजे जे जिथून निर्माण झालं तिथं पोहोचेपर्यंत त्याला विश्रांती नाही, त्या प्रकृतीच्या रूपाला विश्रांती नाही. तसं तुम्हा आम्हाला विश्रांती मिळायला पाहिजे असेल तर समर्थ सांगता तुम्ही तुमच्या मूळ कारणाकडे जा, मुळामध्ये जा. बाकीच्या जीवसृष्टीला आपल्याकडे बघायची किंवा त्याच्या स्वतःच्या मुळाकडे बघायची त्यांच्या बुद्धीला ताकदच नाही. पण आपल्याला मात्र ही ताकद आहे की मी कुठून आलो, मी पूर्वजन्मी कोण होतो, माझा हा पहिलाच जन्म आहे का, किंवा मला समाधान का नाही, समाधान कुठे आहे, बाहेर आहे का आतमध्ये आहे, मग आतमध्ये आहे म्हणजे काय आहे. ही जी विचार करायचं जे एक दिशा आहे ती फक्त आपल्याला उपलब्ध आहे, बाकीच्यांना उपलब्ध नाही. आता हे जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो, म्हणजे तो आता सहज स्वभावे जातो. तर ह्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, ते ह्या 18व्या ओवीवरचं जे शेवटचं चरण आहे त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे कार्य कारणामध्ये कसं लीन होतं किंवा जीव शिवामध्ये कसा लीन होतो हे सांगणारे ह्याच्या आता पुढच्या ओव्या आहेत. त्याही आपण आता जीवाचं कार्य आणि मर्यादा आधी जाणून घेऊन त्या आपण बघूया. चला, आता जीवाचं झालं. पण त्याला मध्ये मध्ये रेफरन्स स्वामीजी या वनस्पतींचा, एका बीजापासनं वनस्पती, वृक्ष, पानं, फळं येऊन पुन्हा बीज झालं, या सायकलचा देणार आहे या ओव्यांमध्ये. आता हे जीवाचं वर्णन आहे. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, पण आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. तर आपल्यासारख्या बऱ्याच जणांना ईश्वर वगैरे काही त्यांना काही माहितीच नसतं. मला एक गंमत म्हणून सांगतो की खूप वर्षापूर्वी काय झालं, मी ज्या लॅबोरेटरीमध्ये होतो त्या लॅबोरेटरीचं दर 5 वर्षांनी थरो इन्स्पेक्शन करायचे. म्हणजे त्यांचा प्रोग्राम नीट चाललाय का नाही ते इन्स्पेक्शन त्याचं व्हायचं. मग ते बाहेरच्यातनं तज्ज्ञ बोलवायचे. मग त्यांनी प्रत्येकाने भाषणं द्यायची त्यांच्यासमोर, काय आहे तुमचा, काय प्लॅन आहे. मग असं ते ठीक आहे, त्यांचं जे काय चालेल. पण त्यात गंमत अशी झाली, त्यातला एक जण जो परीक्षक म्हणून आला होता त्याला आमच्या त्याच्यातलं काम आवडलं, जे रिसर्च आम्ही करत होतो ते. आणि त्यांनी परत गेल्यावर काय सांगितलं, त्यांना एक सबॅटिकल म्हणून एक असतं इथे, की त्यांना सुट्टी मिळते दर 4-5 वर्षांनी आणखीन अभ्यास करायला. तर तो आमच्या लॅबोरेटरीत पुन्हा तो म्हणला, ह्या लॅबोरेटरीमध्ये मला सबॅटिकल म्हणून यायचं आहे. आणि तो आला आणि मग त्याच्याबरोबर मी काम केलं 1 वर्ष. तर ते आमची इतर वेळी जेवताना वगैरे चर्चा करायची. तो म्हणायचा, तू कुठे, मग काय करतो, म्हटलं मला वेळ नसतो. कुठे जातो, मग मी त्याला चेन्नई मिशनबद्दल सांगितलं, ह्या गुरुदेवबद्दल सांगितलं. तर तो काय म्हणला, म्हणे हे सगळं मी नवीनच ऐकतोय.
आता तो बघा, इतका अकम्प्लिश सायंटिस्ट, नॅशनल लेवलचा, ते सरकारने त्याला बाकीच्यांच्या प्रोग्रामची परीक्षक म्हणून नॅशन वाईड नेमलेलं. त्याची शिकण्याची इच्छा पण होती, असं नाही म्हणलं हां आता मी मोठा झालो आता नाही, त्याला आणखीन आणखीन शिकण्यासाठी तो सुट्टी काढून शिकायला आला. पण तो काय म्हणतो, मला हे माहितीच नव्हतं हे सगळं, म्हणले हे पैसा आणि मान सन्मान म्हणजेच खरं, असं मला म्हणे वाटायचं. म्हणजे हे वेगळं डायमेन्शन आहे. तर असं आपण विद्वान बाहेरच्या क्षेत्रात असू हो, पण भगवंताकडे जर दृष्टी नसेल तर या सगळं येणं जाणं सारखं चालू राहील. पण आत्मज्ञानी तसा नसतो. मग आपण आत्मज्ञानी पुरुषाच्या संगतीत आलं की काय घडतं म्हणले बघा. मग तो तो काही करत नाही का? नाही नाही, तो करतो. आत्मज्ञानी पुरुषाला काहीतरी सुद्धा करायला लागतंच की नाही, तर साधना तर करायलाच लागते त्यांना सुद्धा. अवतारी संत सोडा. पण तर म्हणले न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी म्हणले नाही नाही, तरी काहीतरी लागे जाणावे. हं, हं. अंतरीच परी ठावे. पण सगळा कैसे बाकीच्या सगळ्यांना कसं कळेल? सगळ्यांना कळणार नाही, ते फक्त त्या पुरुषालाच कळेल की ही अस्वस्थता माझी काही विचित्र तऱ्हेची अस्वस्थता असते त्यांना. तेणेसीच कार्यभाग करती. या आत्म्यामुळेच सगळं, जर आपला तुमचा आमचा सगळा व्यवहार आत्म्याच्या चैतन्यामध्येच आहे की नाही, आहे. परंतु तयास नेणती, आपण त्याला जाणत नाही. पण ते दिसेना ते काय करती बापुडे लोक. विनोबा भावे म्हणले ना, तुम्ही तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांनी अंध झालेले लोक आहात. असं असं विनोबा म्हणले. मी जे दिसेल तेवढंच खरं नाही, मग मी नाही नाही, मग तर ठीक आहे. हं. ते कसं आहे माहिती आहे का, आपण, आणि मी आपलं माझ्यापुरतं बोलतो, आपण या आत्मज्ञानाच्या क्षेत्रात छोट्या बालकांसारखे आहोत. आपल्याला फक्त जे दिसेल ते खरं मानतो. मी आता भारतात गेलो होतो ना, तिथे आश्रमामध्ये एक आले होते, त्यांची छोटी मुलगी होती. मग ती काहीतरी मागे लागली होती, तिथे काहीतरी विकत घ्यायला. तिथे एक गिफ्ट स्टोअर आहे तिथे. तर मी आपलं त्या मुलीला काय म्हटलं, अगं तू आईबाबांचं ऐक, ते काय सांगतात ना, ते म्हटलं ते, म्हटलं काम करून पैसे मिळवतात म्हणून त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना असं त्यांना हट्ट नाही करायचा. कुठे काम करतात म्हटलं तुझे बाबा? तर ती मुलगी काय म्हणली, म्हणजे काम नाही करत माझे बाबा. म्हटलं का रे? म्हटलं एक 5 6 4 5 वर्षाची मुलगी. म्हटलं अरे काम नाही करत. म्हटलं मग काय करतात? काही नाही म्हणले, सकाळी उठतात, आई त्यांना डबा भरून देते, ते लोकलनी जातात मुंबईला आणि डबा खाऊन परत येतात. ते काम कुठे करतात म्हणले, लोकलमध्ये बसून जातात आणि डबा खातात आणि परत येतात. आता बिचारीला ते दिसेना ते काय करते बापुडे लोक. तर असं आहे आपलं हो. तर कुठे भगवंत काय करतो, तर भगवंत आहे तर मग मला माझ्या जीवनात दुःख आहे म्हणजे नाही, भगवंत काही काम करत नाही, आळशी आहे, त्याला सर्वज्ञ वगैरे काही नाही. आता असं काय काय विचार येतात मनामध्ये. हां. पण नाही नाही, ते म्हणले जे दिसे ना ते काय करते बापुडे लोक. मला अगदी ते आठवलं बघा. त्या मुलीला मी सांगत होतं काम कर, काम काम नाही खात्रीला सांगत होते काम नाही करत. तुम्ही हसताय पण माझी माझी तीच लेवल आहे. विषय भोग तेणेची घडे, तेणे विना काही ते काहीच न घडे. पण म्हणले संत कसा असतो, स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे, म्हणजे त्याच्यामध्ये भराऱ्या घेतो, त्याच्यामध्ये तो कार्य करतो सूक्ष्मामध्ये, ऐसा पाहिजे. हं. बघा, हा नियम आहे ना, तो सगळ्या क्षेत्रात लागू आहे. हा नियम सगळ्या क्षेत्रात लागू आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये सायन्सची वाढ कशी झाली, त्यांनी सूक्ष्म जे नियम आहेत सायन्सचे, ते सूक्ष्म जे शोधून काढले म्हणूनच झाली की नाही. आता न्यूटननी बघायच्या आधी काय सफरचंद पडत नव्हती का हो खाली? पडत होती की नाही? पण त्यांनी त्याच्यावर विचार केला, विचार केला की हे का खाली का पडलं, खालीच का पडलं. मग मग त्यांनी विचार केला त्याच्यावरती. हं. आहे, सूक्ष्मावर विचार करून या बाहेरच्या शास्त्राची प्रगती सुद्धा त्यांनीच झालेली आहे.
हा नियम सगळीकडे लागू आहे की त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते शोधलं पाहिजे. हं. तर हा असा असा पाहिजे. हे किती खरं आहे तुम्हाला सांगू का? तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो की हे संत कसा आहे तो सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे ना. या सत्संगतीमध्ये गुरुजींच्या सत्संगामध्ये एक आता जातो तिथे बरेच वर्ष तर काही जण आहेत ओळखीचे. मग एकानं काही कोणाला काय बरं नाही, काहीतरी आता पाऊस होता मग ह्याला बरं नाही त्याला बरं नाही, कोण आला नाही गेला ते विचारायचं. तर एक जण आले होते. तर ते म्हणले गेले 3-4 दिवस म्हणले माझा 3-4 आठवडे पोट दुखतंय, डॉक्टरकडनं खूप तपासून झालं तरी माझं पोट दुखतंय. हे मी शिकायसाठी सांगतोय बरं, कोणाचा कमीपणा असं नाही सांगते. मग हे एक शास्त्र खरं आहे हे साठी मी शेअर करतोय. तसं मग कोणाला विचारलं असं आहे, संत असतात ना तसं एखादं खेळवतात तसं आपल्या बुद्धीला खेळवतात ते. तर डॉक्टर आले होते त्यांनी सांगितलं हां सांगा तुम्ही आहात ना सगळे काय याचं कारण असेल. प्रत्येकाला काय काय विचारत तर काय सांगणार आपण हो? तर सगळं जर झाल्यावर गुरुजी काय म्हणले त्यांना म्हणले म्हणे तो तुम्ही सांगा. गुरुजी त्यांना काय म्हणले, तू म्हणे घरच्या लोकांशी नीट वागत नाहीस, सन्मानाने त्यांच्याशी वागत नाहीस म्हणून तुझं पोट दुखते. हो ते सपापले सगळे काय बोलणार. हम्म. का आता कसं बोलले काय बोलले तर हे सगळे व्यवहाराचे नियम सत्संगतीमध्ये लागू नसतात बरं का. तर तुम्हाला विशेष गोष्ट आता टू एंड द फास्ट स्टोरी, ते दुसऱ्या दिवशी आले पुन्हा तेच गृहस्थ आणि गुरुजींना म्हणले मला एकट्याला भेटायचंय. आणि गुरुजींना काय म्हणले की तुम्ही सांगता ते खरं आहे. बघा त्यांचे सुद्धा साधना किती थोर असली पाहिजे की नाही की त्यांनी गुरूंपाशी कबूल केलं. हं. गुरुजींना म्हणले हो तुम्ही मी याच्यावर विचार करीन. तर हे हे सूक्ष्मातलं कारण कोणाला कशाला काय समजणार पण नाही. पण हे कधी समजलं ते आता गुरुजीं ते सुद्धा गुरुजीं त्यांचं कुटुंब सुद्धा गुरुजींकडे अनेक 20-22 वर्ष येत आहे. गुरुजींना त्यांचा सगळ्यांचा परिचय आहे आणि तेव्हा त्यांनी तसं सांगितलं. आणि ते सुद्धा किती प्रामाणिक असतील. त्यांनी लीन त्यांचं कुटुंब आहे आणि ते सुद्धा असं पाहिजे. तर हे कसं आहे संतांचं कसं असतं की आपलं अंतःकरण त्यांनी सगळ्या अंतःकरणात जो चिदात्मा त्याला त्याच्याशी त्यांचं तादात्म्य असल्यामुळे तेच ते संत सांगतात ते आपुलेची अंतर तद्रूपची जगदांतर. हे शरीरभेदाचे विकार वेगळा आले. शरीरभेद हे वेगवेगळं आहे हो. आणखीन एक आठवण सांगतो. आता तुम्ही माझ्याकडनं बेलसर यांचं नाव मालाडच्या बरेच वेळा ऐकलं असेल. त्यांनीच सांगितलेली आठवण आहे. ते त्यांच्या गुरूंबरोबर कर्नाटकात गेले होते. तर तिथले काही तिथल्या लोकांना मराठी नाही पण त्यांचे गुरु होते ते मराठी बोलणारे म्हणून त्यांचं भाषण इंग्रजीमध्ये सांगणारं म्हणून त्यांनी त्यांना बरोबर नेले होते. तर एकदा असं झालं की त्यांना एक बाई कानडी बाई होत्या त्यांना इंग्रजी पण येत नव्हतं. आणि त्यांचं आता काय त्या म्हणायचं दुर्दैवाने वाईट व्यवसायाच्या भूमिकेतनं त्या आल्या होत्या. तर त्यांनी काही सांगितलं तर त्याला त्यांच्या गुरूंनी रामनामाचं महत्त्व घेण्यासाठी सांगितलं की तुम्ही फक्त नाम घ्या, तुमची तुमच्या मागे पुढे श्रीराम उभा आहे. तर यांना काही इंग्लिशमधनं सांगता येईना पण त्या बाई काय म्हणल्या मला समजलं. मग कळलं म्हणले छान आहे नमस्कार करून गेल्या. त्यांनी नंतर गुरूंना विचारलं त्यांच्या की तिला कसं समजलं. तिला तर मराठी येत नाही. माझं इंग्रजी नको म्हणले कारण तिला इंग्रजी येत नव्हतं पण ती म्हणली तिच्या डोळ्यावरनं आम्हाला म्हणे समजलं की तिला कळलंय. तिचं समाधान झालं. कसं कळलं. तर त्यांचे गुरु काय म्हणले अरे भाषा जिथून निर्माण होते तिथे संवाद साधल्यावर भाषेची काय गरज आहे. अरे बापरे. भाषा जिथून निर्माण होते त्याच्याशी संवाद साधण्याची कला साधल्यावरती बाकी त्याची काय गरज आहे. आहा. हं. अरे बघा हे तेची आपलेची अंतर
तद्रूपची जगदांतर शरीर भेद आहेत हो, वेगळं आले आहेत ते असू द्या. पण म्हणले आपलं कसं आहे, त्या शिष्याने शंका विचारली. काय विचारली? आंघोळी म्हणजे इथे करंगळी आंघोळी असं नावं आहेत ना बोटांची. तर म्हणले हो, एका बोटाचं लागलेलं दुःख दुसऱ्या बोटाला समजत नाही. हे दुसऱ्या माणसाचं दुःख कसं काय समजणार? आंघोळीचं वेदना एकीची एकीस कळेना. हात पाय अवयव नाना येण्याची नाही न्याय. हा, ते किती सगळे वेगवेगळे आहेत. अवयवांचे अवयव नेणे. आता डोळ्यात काही केलं तर आता कानाला कळेल का? नाही कळणार. म्हणले मातो परांचे काय जाणे, कारण आपलं सगळं आयुष्य इंद्रियांमध्येच आहे ना. आपलं स्थूलामध्ये, आपण सूक्ष्मामध्ये कधी जाऊन विचारच करत नाही आपण. परांतर या कारणे जाणवे नाही म्हणले मन कळत नाही. परांतर ते ते कसं आहे, स्थूल किती आहे तर त्याच्यावरती मला तर काय करू, माझं मन अजून पवईलच आहे. तर त्यात गुरुजींनी सांगितलेला एक विनोद आठवला. परांतर या कारणे जाणावे ना, कारण ते सगळं स्थूलामध्ये आहे. तर ते छोट्या मुलांचे असतात ना विनोद, त्यातला जोक आहे, चिंटू आणि पिंटू काहीतरी. तर आता एक जण चिंटू येतो. म्हणले त्याकडे दोन पेढे असतात. हं, हं. तर त्या दुसरा येतो, त्याला तो पेढा खायचा असतो. तो म्हणतो काय रे, ह्याच्यातला मी एक पेढा खाल्ला. हं. तर किती उरतील? त्या दोघातला एक पेढा खाल्ला तर किती उरतील? तर मला समजलं नाही, म्हणून तो म्हणतो त्यातला एक तो पेढा खातो. म्हणतो आता किती राहिले पेढे? म्हणे दोन. म्हणे तरी दोनच कसे राहिले? का? म्हणे एक बोटात बोटात आणि एक पोटात. पेढे अजून दोनच दोनच आहेत. म्हणतो हो, म्हणे म्हणूनच तुला गणितात 0 मार्क मिळतात. असा आपली आपली बुद्धी अशी आहे. तर म्हणे पण म्हणले आता त्या वनस्पतीचा दृष्टांत देतात. ते या वेगळ्या वनस्पती आहेत, पण त्याच्यामधलं उदक म्हणजे ज्या पाण्यामुळे त्यांचं जीवन आहे ते एक आहे की नाही. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रभेद नाना दिसती. खुडली तितकीची सुकती, येरते टवटवीत. हं, तर जी तोडली, पाण्यापासून वेगळी काढली, पाण्याच्या स्रोतापासून वेगळी काढली, ती सुकली. म्हणजे जोपर्यंत आपण भगवंताला विसरलेलो नाही, तर आपण टवटवीत असू. येणेची न्याये भेद झाला, कळेना एकाचे एकाला. जाणपणे आत्मयाला भेद नाही. आता बघा, याच्या ह्या अशी याच्यात एकता बघायची. तर दासबोधाचा विस्तार एवढा का झाला? तर या मूळ आत्म्यावर एकतानता आपल्या बुद्धीला पटवून द्यायचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे नेती म्हणजे हे नाही, हा आत्मा नाही, हे चैतन्य नाही, असं करत करत सगळं जगाचा एक एक उपाधीचा निस्तार करत व आत्म्यापर्यंत पोचायचं. पण हा ज्ञानमार्ग कठीण आहे. मग त्याच्याऐवजी संतांनी दुसरा पण मार्ग सांगितला. ते म्हणजे जगात हा सगळा व्यवहार चालू आहे, तो चैतन्याच्या सत्तेमुळेच चालू आहे. जसा हा पाण्यामुळे जसं वनस्पती आहेत, तसं हा आत्म्यामुळे सगळ्या जाणीव आहे, त्यांची सगळ्यांची जाणीव एक आहे. जाणपणे आत्म्याला भेद नाही. तर हे विचाराचं सामर्थ्य विवेक, स्मरण, कृती आणि मुक्ती या मार्गाने जाणार. आपण आधी फक्त एक सुरुवात बघू, आणि मग या आज जे आपण सुरुवातीला भजन म्हणलं त्याचं या मननावर कसं आहे, कारण या सगळ्या गोष्टी मनन करायच्या आहेत. त्यांनी सूक्ष्मावर विचार करायला सांगितलं, कारण सूक्ष्ममध्ये जो विचार करेल तो पवाडे ऐसा पाहिजे म्हणले. या आत्म्याला भेद नाही, म्हणून या आत्मा त्या सूक्ष्म बघणारा पाहिजे. म्हणून आपण या विचारांचं सामर्थ्य कशात आहे, तर विवेक करून ते लक्षात ठेवायचं, त्याप्रमाणे कृती करायची आणि मुक्ती मिळवायची. हे विचारांचं सामर्थ्य आहे. ते आपण आता पहिला पोर्शन बघू. आत्मत्वी भेद दिसे तो कशामुळे? देह प्रकृती करिता भासे, तरी जाणतची असे
बहुतेक. आता म्हणले तुमच्यापैकी, आता आपला 15वा दशक चालू आहे, तुमच्यापैकी हे सगळेजण जाणतात की हा सगळा भेद देह प्रकृतीचा आहे. आत्म्या आत्म्यामुळे तो जिवंत दिसतो, पण भेद प्रकृतीमुळे आहे. त्या पंचभूतांच्या अष्टधा प्रकृतीमुळे भेद आहे. हम्म. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती, गुप्तरूपे. गुप्तरूपे म्हणजे ही जाणीव की हे जीवन, हे आपण ज्याला म्हणतो लाईफ, हे कसं काम करतं. तर आता बघा, या आता बऱ्याच जणांना आजकाल डायबिटीस असतो, मग ते इन्सुलिन घ्यायला लागतं. मग इन्सुलिनचा शोध कसा लागला? तर हे जे लाईफ किंवा जे इन्सुलिनचे शुगरचा परिणाम प्राण्यांमध्ये, उंदरांवर, डुकरांवर, सगळ्यांवर तोच होतो. ती जाणीव एक आहे. म्हणूनच सायन्सनी इन्सुलिन आधी डुकरांमध्ये शोधून काढलं, ते डुकरांमध्ये यशस्वी झालं. मग तोच इन्सुलिन आता आपल्यामध्ये, त्याची ती जाणीव एक असल्याशिवाय हे शक्य झालं असतं का? नाही. तर हा नियम सगळीकडे आहे. फक्त अध्यात्म सांगतं की तुम्ही आता ही जाणीव कुठून निर्माण झाली, याच्या त्याच्याशी तुम्ही एकतानता साधा. या देह प्रकृतीच्या विविधतेमध्ये ओळखा, पण त्याच्यामध्ये गुंतून राहू नका. धूर्त ते अवघेची समजती, गुप्तरूपे म्हणजे या सूक्ष्म अंगाकडे त्यांचं लक्ष जातं. जो बहुतांचे पाळण करी, तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. बघा, आता बेलसरांनी कशी आठवण सांगितली, त्यांचे गुरु त्यांना काय म्हणले? अरे, इथे जाणीव जिथून निर्माण होते, त्या मुळाशी संवाद साधायची कला साधल्यावरती भाषेची काही गरज नाही. तो बहुतांचे अंतर विवरी. मग काय म्हणले संत, काय करतात? आधी मनोगत पाहती, मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणेरती वर्तता आहे. ते प्राण्यांचा स्टडी बघतात, त्यांचं मन कुठे आहे, हा विश्वास कुठे ठेवतो. बघा, आपण आपली अवस्था कशी आहे? संतांनी धूर्तपणे सगळे बहुतांचे अंतरे विवरी संत आहेत, पण आपली मर्यादा सांगतात, आपली जीवाची मर्यादा सांगणाऱ्या ह्या उभ्या आहेत ना. तर स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण म्हणजे काल काय झालं, परवा काय झालं, बरेचदा विसरतो आपण. आपले ठेवणे आपणच चुकत आहे, आपणच आपल्याला विसरून जातो. आपले ठेवणे आपण विसरत आहे. मग आता हे विसरू नये म्हणून काय करावं? प्रश्न आला की आम्हाला का जायचंय सूक्ष्मामध्ये, आम्हाला समजतंय, पण आमचं स्मरणामागे विस्मरण होतं. तर ह्याला उपाय आहे मनन करायचं, रिफ्लेक्शन करायचं सतत. कारण असं आहे, श्रवण केल्यानंतर त्याच्यावर जर मनन केलं, तर जे श्रवण केलेलं आहे ते खोलवर जातं. आणि मनन नाही केलं, नुसतंच मनन जर केलंच नाही, तर मनन न केल्याने श्रवण करण्याची जी वृत्ती आहे आपली, ती पण मंद होते. त्याची आठवण नाही ठेवली तर मग श्रवण पण होत नाही. असं होतं. हा एक सायकल आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? आपण हे स्मरणामागे विस्मरणं ही आपली रोकडी प्रचिती आतापर्यंत आहे, ती बदलण्याचं समर्थ सांगतायत. तर हे मनन करायचे आपण 3 लेवल बघणार आज. एक, हे दासबोधाचं ह्याच विषयाचं हे आपलं स्मरणामागे विस्मरण होऊ नये म्हणून या समासाचा आतापर्यंत झालेला, आज आपण आता जवळजवळ 2-3 आठवड्यांनी आपली सलग अभ्यास सुरू होत आहे ना. तर याचाच आपण एक थोडक्यात समरी बघू. ही एक लेवल झाली. दुसरी, भगवंताची भक्ती करायचं सतत मनन केल्याने कसं होतं ते गुरुजींच्या हे जे आपण आत्ता सुरुवातीला भजन ऐकलं त्याच्यावर विचार करू. आणि तिसऱ्या लेवलवर जर वेळ उरला तर आपण आज एक कार्यशाळा घेणार आहोत. बघूया, नाही जमलं तर मग ते कार्यशाळा तुम्हाला होमवर्क म्हणून देईन किंवा पुढच्या वेळी बघू. पण आधी आपण हे सुरू करू. करायचं का? मनन करण्यासाठी एक्सरसाइजेस 2 करूया. 3 करायचं म्हणत आहे, वेळ आपल्याला थोडा. चालेल. तर आता बघा, हे ह्या अधोर्ध्व निरूपणामध्ये सूक्ष्म थूल विश्वातील 2 शक्तींचा जो खेळ बघायला शिकायचा आहे,
का आपल्या बुद्धीला पटवायचं आहे की मी ह्या सगळ्या विश्वातल्या शक्तीचाच मी एक भाग आहे. माझ्यामध्ये जे ज्याच्यामुळे मी माझं व्यक्तिमत्व असं जे मी म्हणतोय ते विश्वाच्या चेतनेचाच एक भाग आहे. मी पण विश्वाचाच एक भाग आहे. माझा देह सुद्धा या विश्वाचाच भाग आहे. हे मी बघायला शिकायचंय. तर कसं त्यांनी सांगितलं की ह्या जगामध्ये जडद्रव्य अनंत अमर्यादपणाने व्यापलेलं आहे. कितीतरी आहे जड, पृथ्वीचा, पाण्याचा, अ, जमिनीचा केवढा विस्तार आहे, अनंत तारे, कितीतरी विस्तार आहे. त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाला जाणीव आहे की सृष्टीला त्या ज्यातले जे जीवन आहे त्या दगडमातीत नाही पण त्याच्यात जे जीवन आहे, म्हणजे लाईफ ज्याला आपण म्हणतो, त्याला त्याची स्वतःच्या कलेची जो जाणीव आहे. कसं त्या माशांना पोहायची जाणीव आहे बघा. माशांची पिलं जन्मताच ते पोहतात. इथे काही महिन्यापूर्वी इथे स्विमिंग पूल आहे, तिथे छोट्या आमच्या नातवाला, तो किती 2 वर्षाचा आहे, त्याला स्विमिंगचा क्लास लावला आहे. मग तो खेळतो, पाण्यात जातो. काही मुलं नाही आवडत, ते केवढं रडून भोकांड पसरतात ती मुलं. मग ती, आणि एक रडायला लागला की सगळी रडतात. ती बाजूबाजूची. तर ती अशी 8-10 मुलं, त्या दिवशी मी गेलो होतो तर 8-10 ती मुलं रडत होती. आई वडील त्यांना समजावत होते. अगदी सहन होत नव्हतं. मी मनात काय म्हणलं, ठीक आहे ते त्यांच्या प्रकृती धर्मापाने रडतायत, पण आई वडिलांचा त्या स्विमिंगवर किती विश्वास आहे बघा, की न चुकता पैसे देऊन मुलगा रडत असून ते 15 महिन्याच्या बाळाला ते पाण्यात घेऊन येतात. केवढा त्यांचा चिकाटी किती आहे बघा, त्यांचा विश्वास किती आहे की स्विमिंग केल्याने, आणि आत्ताच 15व्या महिन्यातच शिकलं पाहिजे स्विमिंग, ह्या आग्रहाने किती त्यांच्या ते जाणीव आहे त्यांना. पण ते मासा मासा पहिल्या 3 तासातच शिकतो. त्याला कोणी शिकवतं का माशाला पोहायला? नाही. तर ते स्वाभाविक आहे. मग मनुष्याला पण स्वाभाविक विचार करायची आपली पण कला आहे, मनुष्याची पण विविधता आहे. हं? तर या जड सृष्टीमध्ये ही अमर्याद विविधता आहे. त्यालाच त्यांनी हे चैतन्य आणि सत्वरजतमाची विविधता, ह्या सगळ्या विविधतेमुळे त्याला त्यांनी एक म्हणले की पंचमहाभूते, त्रिगुण प्रकृती यांचं अगदी हे, पण त्याची व्यवस्था अगदी नियमित आहे बरं का. त्यात काही नियमाशिवाय अ, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि ह्या व्यवस्थेचा मालक अंतर्यामी आहे. म्हणजे आतमध्ये बसून तो नियमन करतो, कुठेतरी दूर नाही आहे, अंतर्यामी आहे. आणि ह्या अंतर्यामी हे आपलं माझ्या जीवनाचं, हे जीवन माझे जे व्यक्त झालं ते कार्य आहे, आणि त्याचं खरं कारण माझ्या अंतर्यामी असलेलं चैतन्य आहे. त्याच्याशी मी एकतानता साधल्याशिवाय, त्याला शोधून संतुष्ट केल्याशिवाय मला खरं समाधान लाभणार नाही. हं? ह्यासाठी हे रामदास स्वामी आपल्याला ह्या सृष्टीमध्ये एकतानता बघायला शिकवत आहेत. हा एक, त्याला आपण पर्सनलाइज साधना प्रत्येकाने आपापल्या जीवनात बघण्यासाठी ही आत्मदशकाचा हा समासाचा या दशकाचा विषय आतापर्यंत आहे. तो वनस्पतीच्या रूपकाने समजावून सांगितला. वेगळ्यांच्या जीवनामध्ये ते आत्म्यामुळे सगळं शक्य होत आहे हे सांगितलं. बरं, आता हे आपण थोडं बाजूला सोडू. आता काय करूया, हे आत्मदशकाच्या ऐवजी आपण एक बाहेरचा रेफरन्स घेऊ. मी म्हटलं ना, हे सगळं उपनिषदाला अनुसरून हे सगळं आहे. ते एक श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये हे पर्सनलाइज साधना, या भारत भेटीमध्ये स्वामीजी काय म्हणले की साधना आपल्या आतमध्ये आणण्यासाठी एक एक्सरसाइज म्हणून या उपनिषदांमध्ये जे शांती मंत्र असतात ते अभ्यास करण्यासारखे आहे. तर आता आज आपण या श्वेताश्वेतर उपनिषदातला शांती मंत्र बघू, की ज्यांनी बघा ते मेडिटेटिव्ह पण आहेत. तुमच्यापैकी अनेकांना संस्कृत येतं, तुम्ही ते श्लोक, तर आता हे ऋषींना मेडिटेशनमध्ये सुचलेले श्लोक आहेत बरं. मग आता ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो, की मी पण तर त्या ऋषींसारखा हा श्लोक आपला पाठ झाला, त्याचा अर्थ लक्षात आला, मग तो ज्यावर मी चिंतन केलं, तर मला हे सगळं समजेल की ज्या जो अर्थ ऋषींना कळला. बघा, हा श्लोक काय आहे,
यो ब्रह्माणं विदधाति पूर्वम. हा नमनाचा श्लोक आहे बरं. त्यांचा सुरुवातीचा शांती मंत्र या श्वेताश्वतर उपनिषदाचा. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश प्रहिणोति तस्मै. आता हे मी अर्थाचं या समासातल्या अर्थासाठी एक कलर कोड करण्याचा प्रयत्न केला आहे की कुठला अर्थ कुठे मॅच होतो. आपण ओवीचा अर्थ बघूच. तह तं ह देवम् आत्मबुद्धिप्रकाशम् मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. ते म्हणले हा जो कर्ता या संबंध ईश्वर सृष्टीचा विश्वाचा ब्रह्मांडाचा कर्ता जो आहे ब्रह्मांड विदधाती पूर्वम, त्याला त्याच्यामध्ये ही अत्यंत व्यवस्था कुठून आली. ती जी व्यवस्था ते म्हणले ती व्यवस्था पूर्वी म्हणजे इज दिस सायकल इज गोइंग ऑन. त्या चैतन्य स्वरूप मूळ आत्मस्वरूपाने आधीच प्रमाणे त्यांनी त्याला जी वेद म्हणजे ऑल द बॉडी ऑफ लँग्वेज. वेद म्हणजे वेद नाही, बॉडी ऑफ लँग्वेज. की हे सगळे जे नियम आहेत ते त्यांनी त्या कर्त्याला ब्रह्मांडम म्हणजे जो ब्रह्माजी आहे त्याला आधीसारखंच प्रहिणोती तस्मै, त्यानं त्या परमचैतन्यानी या ब्रह्मा देवाला ते सगळं ज्ञान पूर्वीप्रमाणे आधीच्या सायकलप्रमाणे दिलं. मग आता हा या विश्वाचा मालक बनलेला, या प्रेझेंट सृष्टीचा मालक बनलेला म्हणजे तो झाला, त्याला ती उपाधी आली कंडिशन्ड कॉन्शियसनेस, ज्याला काही जण इंग्लिशमध्ये म्हणतात. तो देव बनला. तम ह देवम आत्मबुद्धी प्रकाशम. तो हे जे चैतन्य आहे हा देव आहे. तो कोण आहे. तो माझी आत्म म्हणजे मी, माझ्या बुद्धीचा प्रकाश पण त्याच चैतन्याचा आहे की ज्या चैतन्याने ब्रह्मदेवाने सृष्टी बनवली. हा जो ईश्वर आहे तोच. म्हणूनच त्याला अंतर्यामी म्हटलं, आत्मबुद्धी प्रकाशम. मग आता माझं काम काय उरलं. हे जग बॉडी ऑफ लँग्वेज आधीच आहे. ते जग तयार पण झालंय, कर्त्याने तयार केलेलं आहे. त्याचा नियंता तो आहे. माझ्या बुद्धी पण मी पण माझं पण चैतन्य ते देवाचंच आहे. मग मला वेगळी आयडेंटिटी ठेवायचं मुभा आहे का. नाही. मग माझं काय कर्तव्य आहे. मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. या चैतन्याने ज्याचं त्याला मी शरण आहे त्याच्याकडे मी गेलो पाहिजे की नाही परत मूळ स्थानाकडे. माझं मी मुमुक्षु होऊन मी शरण अहम प्रपद्ये हे एकच माझ्या हातात आहे, बाकी काही हातात नाही. तर ह्या अर्थाने त्याला शोधून संतुष्ट केल्या वाचून खरं समाधान लाभणार नाही. तर बघा की आता हे तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण मला तर याच्यात खूप आनंद झाला की त्याचं मला मॅपिंग असं वाटलं की हे असं मॅपिंग आहे याचं. तर आता बघा, पण आणखीन एक कारणी बघू. पण आपण आपली उडी कुठे जाणार की हे विश्वकर्त्याचं ह्याच्यामध्ये बघायला. तर आता सुरुवातीला आज आपण बघितलं की नाही. मग आता आपण आपले विचार सगुणाच्या आधाराने चालतात. तर आता आपण सारखं ह्याच्यावर चिंतन केलं तर आता हे बघा की तुमच्यापैकी अनेक जणांनी रामचरितमानस हा ग्रंथ तुमच्यापैकी अनेकांनी तुम्हाला परिचित असेल रामचरितमानस. तर बघा रामचरितमानसमध्ये आता या उपनिषदांमध्ये सुरुवातीचा श्लोक असतो नमनाचा, शांती मंत्र असतो. रामचरितमानस हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये म्हणतात मंगलाचरणाचे श्लोक आहेत. आता बघा, आता हा जे गुरुजींचं भजन ऐकलं, धर्म तरू के मूल हो शिवजी. आता बघा संतांचे म्हणजे मला काय सांगायचं आहे, तुलसीदासांच्या योग्यतेचा संतांशी आपल्याला व्यवहार करायचं भाग्य आपल्याला लाभत आहे. ते कसं ते बघा. तर बघा तुलसी रामचरितमानसमध्ये अरण्यकांड नावाचा आहे, त्याच्यामध्ये जो मंगलाचरणाचा श्लोक आहे बघायचा का तो, त्याचा रेफरन्स बघायचा की मनन केल्याने, सतत मनन केल्याने कसं आहे बघा. मूलम धर्मतरोर्विवेकजलतेः पूर्णेन्दुमानन्ददम् वैराग्याम्बुज
भास्करं जगगन ध्वान्तापहं तापहम् मोहाम्बोदरपूगपाटलविधौ स्वसम्भवं शङ्करं वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामभूपप्रियम्. आता बघा इथे हे शंकराला वंदन आहे. तिथं काय म्हणले, शंकरम वंदे, खरं वाक्य इतकंच आहे बरं का. अहम अध्यारोत आहे, अहम शंकरम वंदे, एवढंच वाक्य आहे सगळ्या संबंध 4 ओळीमध्ये. अरे मग हे बाकीचे सगळे शब्द काय आहेत? बाकीचे सगळे शब्द देवाची प्रार्थना आहे. ती या आज भजनात ऐकली, तीच तुलसीदासांनी केली. हां, की धर्मतरू इथे म्हणले मूलम धर्मतरू. तुलसीदासजी म्हणतात, गुरुजी म्हणतात धर्मतरू के मूल हो शिवजी. हम्म. तर बघा तिथे काय आहेत, एक शंकर भगवान विवेक जलधे. हम्म. की हा समुद्र आहे विवेक, या विवेक जो आहे रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, जलधे समुद्र. इथे म्हणले सिंधू विवेक. हं, सिंधू विवेक. मग त्या समुद्राला आणखीन त्याची सौंदर्य पौर्णिमेला आल्यानंतर त्याच्या भरती जी येते त्याच्यात आहे. तिथे म्हणले पूर्णेंदू मानंददम, तिथे म्हणले पूर्ण निशाकर. ते विवेक सिंधूचे निशाकर म्हणजे चंद्र. ते पूर्ण चंद्र जशी समुद्राला भरती येते बघा. ही किती सुंदर आहे हे. आणि त्यांना ते काव्य सुचलं. हं, तर हे इतकं. आणि पुढेही आहे की तिथं आता गुरुजींचा स्वभाव गोड आहे. त्यांनी हे वैराग्य अंबुज भास्कर नाही म्हटलं, त्यांनी भक्ती कमल म्हटलं. त्यांनी वैराग्य म्हणजे रखरखीत नको, भक्ती गोड त्यांनी केलं. भक्ती कमल के दिव्य दिवाकर. आणि म्हणले की प्रियजनों के प्रिय करुणाकर. ते श्रीराम ब्रह्मकुल ते असतील, पण ते जर माझं कलंक शमन करणारे नसतील तर मला काय उपयोग त्याचा. म्हणून तुलसीदास म्हणले वंदे ब्रह्मकुलम कुलंक शमनम. माझा कलंक आहे माझ्यावर, माझ्या बुद्धीला कलंक आहे, तर बुद्धीचं कलंक काढायचं माझं साधन आहे. पण ते देव असे ते ब्रह्मकुलम कलंक शमन, त्या शंकरांना मी वंदना करतो. तसं बघा मनन, आता गुरुजींनी अर्थातच कित्येक त्यांनी मनन करून 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 बघा, तर त्यांची ते किती योग, थोर योग प्रतिभेचा आपल्याला गुरु लाभले आहेत. किती सुंदर आहे. मग आता हे आपल्याला शक्य आहे की नाही. तर मी 5 मिनटं आहेत अजून, घेऊ का 5 मिनटं? हां, तर तुम्ही म्हणाल हे मनन करायचं, संत कसे विचार करतात तसं पाहिजे, सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे समर्थ म्हणतात. पण आम्ही संतांसारखा विचार कसे करणार? आम्हाला आमची तर बुद्धी व्यवहारातच आहे. मग ती कशी वळवायची? तर मग आपण एक तुम्हाला टेस्ट घालू का आज? तर माहिती नाही किती जण आलेत. असं करतो, चला सोपं करतो. तुम्ही म्हणाल हे म्हणणार, तुम्ही म्हणाल आम्ही दासबोध ऐकायला, प्रवचन ऐकायला, तर आमच्या डोक्याला ताप देऊ नका जास्ती. तर मी तुम्हाला असं करतो की तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, संतांनी सांगितलेली, माझं नाही आहे. आणि त्याच्यावर त्यांनी जो प्रश्न केला त्याच्यावर खरं आपण कार्यशाळा घेणार होतो, पण हे आपलं या गोष्टीचं तुम्हाला हे होमवर्क आहे बरं का. ते होमवर्क म्हणून आता तुम्ही एक कागद पेन्सिल बरोबर ठेवा, किंवा बघा तुम्हाला थोडं ह्याच्यात थोडं गणित इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये, पण सोपं आहे, खूप कठीण नाही आहे. लहान मुलांचं गोष्ट आहे, मी घाबरून नका जाऊ. लहान मुलांची गोष्ट आहे. ठीक आहे, रेडी? चला, आता असं आहे की एकदा 2 मित्र, काही नाव त्यांची, तर विकास आणि माधव. ते एकदा सहलीला वनात गेले. 2 मित्र सहलीला वनात गेले. कोण गेले? विकास आणि माधव. ठीक आहे, बर. मग काय झालं, दुपार झाली, भुकेची वेळ होती. तर इतक्यात एक अतिथी आला. अतिथी म्हणला मी बरोबर काही अन्न आणलं नाही आहे, तुम्ही मला काही द्या अन्न. तर विकास म्हणला
माझ्याजवळ 5 सफरचंद आहे. हम्म. तुम्ही लिहून घ्या हवं असेल तर. विकास म्हणला माझ्याजवळ 5 सफरचंद आहेत. माधव म्हणला माझ्यापाशी 3 पेरू आहेत. हम्म. मग त्यांनी काय केलं, त्यांनी आपापल्या फळांचे, प्रत्येक फळाचे 3 3 भाग केले. हम्म. विकासनी त्याच्या 5 सफरचंदाचे 3 भाग केले आणि माधवनी त्याच्या 3 पेरूंचे, प्रत्येक पेरूचे 3 भाग केले. अशा सोपं आहे ना, खूप कठीण नाही आहे. 5 त्रिक 15 सफरचंदाच्या फोडी झाल्या आणि 3 त्रिक 9 पेरूच्या 9 फोडी, अशा 15 आणि 9 24 फोडी झाल्या. तुम्ही म्हणाले का अरविंद, तुम्ही बालविहार शिकवता ते माहिती आहे आम्हाला, पण हे असं आम्हाला अगदीच काही तुम्ही लहान नका समजू. तर लहान नाही आहे. हे संतांनी सांगितलेलं कोडं आहे, मी माझ्या मनाने नाही सांगत आहे. तर ते छान आहे बरं का, पण गहन आहे, तुम्ही सिरियसली घ्या. त्याला 24 फोडी झाल्या. मग त्या तिघांनी काय केलं, तिघांनी मग प्रत्येकी 8 8 फोडी खाऊन आपली भूक भागवली. निजले, थोडा वेळ चालले होते वनामध्ये, तिने निजले. हम्म. मग काय झालं, तर जागे झाले तर तो अतिथी निघून गेला होता. पण त्याने एक चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यांनी एक चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यांनी काय केली होती, म्हणला माफ करा, मला जावं लागतंय, पण माझ्या भूक निवारणाबद्दल ही छोटी भेट तुम्ही स्वीकारा. म्हणून त्याने एक भेट ठेवली होती मागे. काय ठेवली होती भेट, म्हणला त्यांनी, आता आपण अमेरिकेत आपला क्लास चालू आहे म्हणून त्यांनी एक एकच्या 8 नोटा, असे $8 मागे ठेवले होते. म्हणजे तुम्ही घ्या वाटून. तुमच्या दिलेत 8, माझ्याकडे 8 आहे, ते दिले तुम्हाला. मग ते पाहून विकास काय म्हणला, मी 5 सफरचंद आणली होती म्हणून मला 5, आणि तुझ्या 3 पेरूंबद्दल तुला 3, अशी वाटणी करू. तर आता होमवर्क काय आहे मग याच्यामध्ये, तर माधवला हे पसंत पडलं का? तुम्ही माधव असतात तर तुम्ही $3 $3 स्वीकार केले असतेत का? का तुम्हाला काय वाटलं असतं? आता या कोड्यातलं एक तुम्हाला सोपं आहे ना, कोडं खूप अवघड नाही आहे ना. तर होमवर्क तुम्ही पाठवायचं बरं का लिहून मला, की हे योग्य केलं का विकास आणि माधवनी. मग त्या विकासला $3, तर तुम्ही याला 3 मिळाले, ते बरोबर आहे का, असं एक झालं. मग दुसरा भाग, तर मग तुम्ही जर हो म्हणलात तर त्याला तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे का योग्य आहे ते. तुम्ही नाही म्हणलात तर उत्तर दिलं पाहिजे. तर समजा माधव म्हणला नाही नाही, आपण दोघे बरोबर आलो तो यो 50-50 पाहिजे. आपण म्हणजे आपण काही पैसे मिळवण्यासाठी केलं नाही, आपण दोघी त्याग केला मनापासून, जे काय आपण दोघांनी जे काय हवं आपल्यापाशी होतं ते सगळं दिलं. मग 50-50 पाहिजे, असं जर कोणी एक वाद, त्याला आता तुमच्यापैकी वेदांत वाचलेले त्याला पूर्व पक्ष म्हणतात, की असं जर त्याने विचारलं तर काय उत्तर देणार आपण. हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, ते समजा त्यांना एकमेकात विवादात पसंत नाही पडलं, म्हणजे आपण दोघे बरोबरीचे आहोत, आपण रामदास स्वामींना विचारू किंवा आपण भगवंताला जाऊ, भगवंताला विचारू, आणि भगवंत भेटले त्यांना. आता संतांनी सांगितलेली गोष्ट आहे, भगवंत भेटले तर भगवंत त्यांना काय उत्तर देतील? भगवंत त्यांचं कसं समाधान करतील या सगळ्या शंकांचं? हे होमवर्क आहे का? किंवा भगवंताचं जे उत्तर असेल ते आता मी आज सांगत नाही, तसं उत्तर जर आपलं आलं तर आपण संतांप्रमाणे विचार करायला शिकलो. तर आता बघा की तुम्ही म्हणाल हे दासबोध चालू आहे का गणिताचा वर? गणिताचा क्लास चालू आहे. पण आता ठीक आहे, एक वेळ तुम्ही माफ करा मला, पण
आता काय बालविहार शिकून थोडा बुद्धीवर परिणाम झाला असेलही, काय माहिती. तर आता मी इथे थांबतो. संकल्पना अशी की आपलं मननाने माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडतात त्या भगवंतानी माझी साधना चांगल्या तऱ्हेनं चालावी म्हणून घडवून आणलेले आहेत. असं जर माझ्या मनात आलं तर माझ्या साधनेला जोर येईल, माझ्या जीवनातली कटुता कमी होईल. हं? आणि आपल्या जीवनात आहे त्या परिस्थितीत समाधान मिळेल. मला लाभलंय असं नाही, पण हा मार्ग मला त्या दासबोधात या गोष्टीतनं पण शिकायला मिळेल. दासबोधाचाही विषय तोच आहे. ठीक आहे, आता मी इथे थांबतो. मग मी प्रार्थना म्हणतो. मग आपल्याला कोणाला काही होमवर्क समजा समजलं नसेल पण तुम्ही पाठवा मात्र जरूर. कारण हा तर आता अगदी आपला रोजचा विषय आहे की नाही, कोणाला काही तक्रार करत जागच नाही आहे. हे खूप कठीण आहे असं. चल. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि. आपण